नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील वाडीभोकर रोड ते उत्तरमुखी मारुती ते एकविरा देवी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी वेळोवेळी आंदोलनं केली. मात्र प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने मुख्यमंत्री यांचा आज धुळे दौरा असल्यामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी मुख्यमंत्री दौऱ्याआधी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे प्रभा परदेशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी प्रभा रामदास परदेशी. आम्ही जी धुळे शहरात मल निस्तारण योजना मागील 3 वर्षापासून चालू आहे, त्या मल निस्तारणच्या योजनेमुळे अनेक लोकांचे जीव म्हणजे 2 मजूर त्या खड्ड्यांमध्ये मेले. आणि मागे आम्ही 28/5/2025 रोजी कोकलांवर चढून आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामुळे त्यांनी आम्हाला लिखितमध्ये पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामुळे त्यांनी तो एक फक्त भोगचा जो होता तेवढाच त्यांनी आम्हाला भरून दिलेला आहे. दुसरं असं, त्यानंतर त्यांनी आम्हाला त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की उत्तरमुखी मारुती ते एकविरा देवीचे जे जीव गेले ते आम्ही भरून देऊ. त्या रोडावरून सतत दिवसाला 25 ते 30 ॲम्ब्युलन्स जातात. त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रस्ता याच्यासाठी रोखत होतो की त्यांना कळायला पाहिजे की आपल्या शहराचे जे अधिकारी किती मुजोर आहे आणि कोणत्या पद्धतीने ते जनतेला वेठीस धरत असतात. वारंवार निवेदन देऊनही त्यांना तीळ मात्र फरक पडत नाही. आणि मुख्यमंत्र्यांचा रस्ता रोखण्याचा उद्देश असा होता की त्यांना कळायला पाहिजे. आणि दुसरा, मुख्यमंत्र्यांचं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही स्वागतच करणार होतो की त्यांनी आमच्या धुळ्यात आले तर त्यांचं स्वागत होतं. विरोध म्हणून त्यांचा आम्ही रस्ता रोखत नव्हतो, फक्त स्थिती कशी ते दाखवण्यासाठी करत होतो. दुसरा असा, त्यांना आम्ही आता 23/9/2025 रोजी पुन्हा त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं, तरी त्यांना तीळ मात्र फरक पडला नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.